तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण भीम जयंतीनिमित्त ग्रुप बॅनर बनवलेला आहे. बघू शकता फुल HD क्वालिटीमध्ये. आणि भावांनो, ह्याची तुम्हाला मी PLP फाईल देणार आहे आणि प्लस भावांनो मी तुम्हाला मटेरियल देणार आहे. आणि भावांनो, पासवर्डसाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला, आपण जर आहे ना वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, मी आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेतो. बघू शकता भावांनो, मी आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहे. आणि भावांनो, तुम्हाला इथं 3 डॉटवरती टॅप करायचं आहे. भावांनो, पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल ॲड करायला तर भावांनो सर्वांनाच येते, ते काय सांगण्याची गरज नाही. पण भावांनो, ज्यांनी कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी भावांनो सांगतो, इथं ओपन PLच्या ऑप्शनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता भावांनो, इथं आपण भीम जयंती ग्रुप डिझाईनवर असा PLP दिलेली आहे. त्यावर भावांनो तुम्हाला सिम्पली टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर बघू शकता आपली जी PLP फाईल असणार आहे ते भावांनो इथं ॲड झालेली आहे. आणि भावांनो, फुल HDमध्ये PLP फाईल मी तुम्हाला दिलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट वगैरे बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, ही अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, इथं मी टेक्स्ट अप्लाय केलेला आहे भीम जयंती म्हणून. तर भावांनो, तुम्हाला हा टेक्स्ट नको असेल, तुम्हाला कॅलिग्राफी लावायची असेल किंवा तुम्हाला जी काय भावांनो इथं गोष्ट लावायची असेल, टेक्स्ट लावायची असेल किंवा DG फॉन्ट लावायचा असेल, तर भावांनो ते तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली भावांनो टेक्स्टच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला टेक्स्ट डिलीट करायचा आहे. डिलीट करून भावांनो तुम्ही तुमची इथं कॅलिग्राफी वगैरे लावू शकता, काय हरकत नाही भावांनो. तर बघू शकता. तर भावांनो, ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज केलेलं आहे मी तुम्हाला सांगून देतो. तर भावांनो, ह्याच्यामध्ये आपण मटेरियल यूज केलेलं आहे. जे काय मी सर्व यूज केलेलं आहे ते भावांनो मी फोटो एडिटर ॲपमध्ये बनवलेलं आहे. बनवून भावांनो तुम्हाला अशा प्रकारे दिलेलं आहे. तर बघू शकता भावांनो, सगळ्यात आधी अशा प्रकारे बॅकग्राऊंड आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये भावांनो मी 2 इथं गोष्टी ॲड केलेल्या आहेत. एकतर भावांनो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कारमधून उतरताना PNG आहे, ते भावांनो मी इथं ॲड करून त्याला ओव्हरली इफेक्ट मारलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि त्यानंतर भावांनो अशा प्रकारे इथं कॅलिग्राफी लावलेली आहे शिल्पकार म्हणून. आणि भावांनो, त्यालासुद्धा मी ओव्हरली इफेक्ट इथं दिलेला आहे. आणि भावांनो, तुम्हाला दुसरं बॅकग्राऊंड यूज करायचं असेल तर भावांनो तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. असं काय नाही की भावांनो मी जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे तेच तुम्ही यूज करा किंवा मी जे मटेरियल दिलेलं आहे भावांनो तेच यूज करा. तुम्ही भावांनो फक्त बाबासाहेबांचे फोटो ठेवू शकता. आणि भावांनो, तुम्ही तुमची कॅलिग्राफी का डिझाईन ते तुमच्या हिशोबानं भावांनो ॲड करू शकता. त्यानंतर बघू शकता मी इथं असे बॉक्स PNG तुम्हाला दिलेले आहेत. इथे 4 बॉक्स PNG तुम्हाला दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचा फोटो इथं लावू शकता. त्यानंतर भावांनो, मी आणखीन एक इथं तुम्हाला बॉक्स PNG दिलेली आहे. बघू शकता इकडे 4 आणि इकडे 4 तुम्हाला बॉक्स PNG दिलेले आहेत. तुम्ही भावांनो तुमच्या हिशोबाने कमी वगैरे बॉक्स करू शकता आणि ॲड करू शकता. त्यानंतर भावांनो, मी अशी इथं लेअर दिलेली आहे खाली, बघू शकता तुम्ही पट्टी अशी. ती भावांनो पट्टी ह्याच्यासाठी दिलेलं आहे की तुमच्या मंडळाचं किंवा ग्रुप असेल तर भावांनो त्या ग्रुपचं नाव तुम्ही इथं टेक्स्ट म्हणून टाकू शकता पिक्सल लॅबमधूनच. त्यानंतर भावांनो, अशा प्रकारे मी इथं PNG दिलेली आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारची. बघू शकता. तुम्हाला हे PNG नको असेल तर भावांनो तुम्ही डिलीट करू शकता, काय हरकत नाही. त्यानंतर भावांनो, मी इथं टेक्स्ट ॲड केलेला आहे अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा. तर भावांनो, तुम्हाला हा मी सांगितलेला आहे, हा टेक्स्ट जर नको असेल तर तुम्ही भावांनो कॅलिग्राफीसुद्धा यूज करू शकता. मी तुम्हाला कॅलिग्राफी यूज करून दाखवतो. तर कॅलिग्राफी यूज करण्यासाठी भावांनो तुम्हाला इथं पल्स ऑप्शनवर टॅप करायचं आहे. ओपन गॅलरीमधून जायचं आहे. गेल्यानंतर भावांनो तुमच्या फोल्डरमध्ये जायचं आहे. बघू शकता मित्रांनो, मी अशा प्रकारची एक कॅलिग्राफी इथं घेतलेली आहे. कॅलिग्राफी भावांनो व्यवस्थित सेट करून घेऊया इथं जागेवर त्याच्या. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कॅलिग्राफीसुद्धा यूज करू शकता. तर मी भावांनो इंग्लिश टेक्स्ट ॲड केलेला आहे, तुम्ही बघत असाल. अशा प्रकारचा मी इथं भीम जयंती म्हणून इंग्लिश टेक्स्ट टाकलेला आहे. तुम्ही भावांनो तुमच्या हिशोबाने टाकू शकता.
त्यानंतर भावांनो इथं आपण आणखी टेक्स्ट टाकलेला आहे खालती बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कॅलिग्राफीच्या खालती. आणि त्यानंतर भावांनो इथं आपण अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची PNG लावलेली आहे. PNGची क्वालिटी बघून घ्या भावांनो तुम्ही. फुल HD मध्ये PNG मी तुम्हाला अशा प्रकारे दिलेली आहे. इथं तुम्हाला दुसरी PNG लावायची असेल तर भावांनो तुम्ही दुसरी PNG सुद्धा लावू शकता, 2 PNG लावू शकता, 3 PNG लावू शकता. तर भावांनो मी एकच PNG अशी बिग साईजमध्ये लावलेली आहे अशा प्रकारची. त्यानंतर भावांनो इथं अशा प्रकारची आपला लोगो लावलेला आहे बघू शकता तुम्ही. इथं कोपऱ्यावरती दिसत असेल तुम्हाला. आणि त्यानंतर भावांनो अशा प्रकारचा इथं टेक्स्ट लावलेला आहे बघू शकता तुम्ही. भावांनो तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये जे जे इथं ॲड करायचं आहे तुम्ही इथूनच ॲड करू शकता, काय हरकत नाही भावांनो. तर बघू शकता आपली इथं डिझाईन झालेली आहे. आणि भावांनो मी इथे टेक्स्टसुद्धा दिलेला आहे बघू शकता खालती. शुभेच्छुक किंवा अभिवादक तुम्ही इथं टाकू शकता किंवा इकडे बेससुद्धा टाकू शकता, काय हरकत नाही भावांनो. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपली इथं डिझाईन झालेली आहे. आणि भावांनो डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल भावांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.